गुड मॉर्निंग ऑल. मागचा ट्रेडिंगचा आठवडा संपलेला आहे आज. सो आपण पेटीएम जो कॉल दिला होता मागच्या आठवड्यामध्ये, तर त्या संदर्भात आपण थोडंसं रिसर्च कसा होता, आपण पेटीएम कॉल कसा काढला होता, तर ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सो पहिल्यांदा आपण पेटीएमच्या चार्टवर जाऊया. ओके. सो पेटीएम. सो हा पेटीएमचा चार्ट आहे. सो आपण इथला डाटा पूर्ण क्लिअर करूया. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं हायर टाइम फ्रेम पासून जर पाहिलं आपण, सो हाफ इयरलीला एक प्रॉपर रॅली बेस रॅलीचा स्ट्रक्चर डिमांड झोन होता, जे आपण इथं मार्क करतोय. ओके. सो रॅली बेस रॅलीचा हा डिमांड झोन स्ट्रक्चर होता. क्वार्टरलीला जर आपण विचार केला तर आपण ह्या क्वार्टरली हाफ इयरलीच्याच डिमांड झोन मध्ये क्वार्टरलीचा पण एक डिमांड झोन होता, जो आपण तो बघणार आहे. त्यासोबत इथे एक सप्लाय झोन पण होता. रॅली आणि ड्रॉप हा जो मिसिंग वाला बेस कॉन्सेप्ट आहे, तो या ठिकाणी हा सप्लाय झोन पण या ठिकाणी होता. हा सुद्धा मार्क करतोय. ओके. सो ह्या सप्लाय झोन. त्यानंतर आपण क्वार्टरली वरून आपण मंथलीच्या टाइम फ्रेम वरती आलोय. ओके. सो मंथलीच्या टाइम फ्रेम वर जर चेक केलं तर ह्या क्वार्टरलीच्या सप्लाय झोनला ह्या मंथलीच्या रॅली बेस बेस रॅली ह्या डिमांड झोनने संपूर्ण त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे हा पण डिमांड झोन आपण मार्क करतोय. रॅली बेस बेस रॅली. ओके. सो या डिमांड झोनला आपण थोडस कलर चेंज करतोय. ओके. सो हा डिमांड झोन झाला. सो आपण पहिल्यांदा हाफ इयरलीला गेलो, नंतर क्वार्टरली, मंथलीचा स्ट्रक्चर बघितला, त्यानंतर आपण आता वीकलीवर बघतोय. वीकलीवर जर चेक केलं तर इकडे आपल्याला लक्षात येऊन जाईल की हा जो काही क्वार्टरलीचा सप्लाय झोन होता, ह्या क्वार्टरलीच्या सप्लाय झोनला जो हा रॅली बेस बेस रॅली रॅली ह्या दोन्हींनी याच्यावर संपूर्ण त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. ठीक आहे. याची अचिव्हमेंट काही नाहीये, पण हा वरच्या बाजू सप्लाय झोनच्या वरच्या बाजूने झाल्यामुळं हा इथे रॅली बेस बेस हा स्ट्रक्चर झालेला आहे रॅलीचा. बट ह्याची जी अचिव्हमेंट आहे की ह्या एका लोअर टाइम फ्रेमच्या डिमांड झोनने हायर टाइम फ्रेमच्या सप्लाय झोनला संपूर्ण त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. सो आणि हा मंथलीला को इन्साइड करणारा डिमांड झोन आहे. इथे आपण ह्याला जर मार्क करू शकतो. ओके. आपण थोडं राईट टू एक्सटेन्शन करूया, कलर थोडासा कोड चेंज करूया आपण, जे आपल्याला थोडंसं लक्षात येऊन जाईल. सो ह्या डिमांड झोन मध्ये प्राइस जो रॅली बेस बेस रॅली रॅली जो क्वार्टरलीच्या सप्लाय झोनला संपूर्ण त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. ठीक आहे. सो प्राइस इथं एंटर झाली या विकलीच्या डिमांड झोन मध्ये. याच एरियामध्ये एक डेलीचा एक्झिक्युशन सुद्धा होता, जो खूप चांगला या ठिकाणी ट्रेड स्कोर वाला होता. ओके. इथेच जो मंथली, क्वार्टरली आणि विकली मध्ये हा जो को इन्साइड करणार रॅली बेस रॅली रॅली रॅली, सो हा एरिया होता खूप प्रॉपर या ठिकाणी डिमांड झोन होता, जिथून प्राइस लॉंग होऊ शकत होती. ओके. जो आपण स्टॉप लॉस सुद्धा मार्क केला या ठिकाणी. प्राइस या डिमांड झोन मध्ये एंटर झाली. आपण इक्विटीमध्ये पोझिशन घेतलं या ठिकाणी याच लेवलला. बट जस्ट वीक डेलीवरती इथे एंट्री आपण इक्विटीसाठी प्लॅन केलं, पण विकलीवर ज्यावेळेस फॉलोअप डिमांड झोन रिस्पेक्ट व्हायला लागले, टेस्टेड व्हायला लागले, जसं की रॅली बेस बेस रॅली या डिमांड झोन मध्ये ज्यावेळेस प्राइस आली, इथेच डेलीला प्राइस ऍक्शन एक चार्ट पॅटर्न्स पण तुम्हाला जर आपण बघायला मिळाल तर इथे कप अँड हँडलचा किंवा जर आपण बघितलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा पण पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. पण डेलीवर काय झालं की प्राइस ज्यावेळेस डाऊन येत होती या झोनमध्ये, तर एक्झॅक्टली सगळे ओव्हरऑल सप्लाय झोन जो आहे तो टेस्टेड करत होती. इथे हा टेस्टेड झालाय बघा. प्राइस डाऊन येताना हा सप्लाय झोन टेस्टेड, इथे हा सप्लाय झोन टेस्टेड, देन इथे जो रॅली बेस रॅली ड्रॉप बेस बेस ड्रॉपचा जो रिस्पेक्ट आहे सप्लाय झोन इथे रिस्पेक्ट झाला. अगेन प्राइस डाऊन येऊन
ज्यावेळेस वरचे जे काही सप्लाय झोन होते ते इथं टेस्टेड झालेले आहेत. जो छोटे छोटे जे सप्लाय झोन आहे, सो या सप्लाय झोन मध्ये हा टेस्टेड झाला. देन व्हॅली बेस ड्रॉप ड्रॉप या ठिकाणी इथे प्राइस आली, इथून हा पण टेस्टेड झाला, हा पण ह्याच्याने टेस्टेड झाला. सो ऑलमोस्ट सगळे सप्लाय झोन टेस्टेड होते. सो प्राइसला होल्ड करायला ऍटलिस्ट या लोकेशन पर्यंत एकही पॉइंट नाहीये. जवळपास आपण जर बघितलं तर इथे 1364च्या रेंज म्हणजे जवळपास 1350 पर्यंत पेटीएमला थांबवण्यासाठी असा कुठला स्ट्रॉंग सप्लाय झोन नव्हता. ओके, हा झाला इक्विटीसाठी. जस्ट ऑप्शन मध्ये जस्ट ऑल एरिया टेस्टेड झाला आणि ते क्रॉसओव्हर एक झालेलं आहे, ज्याला आपण गोल्डन जीसीओ म्हणतो. सेम इथेच आपल्याला एक डोजी पण फाइंड आउट झाला, जो कन्फर्मेशन दिलेला आहे. ओके, सो डोजी पण कन्फर्मेशन आहे. देन यासोबत अजून एक मल्टिपल कन्फर्मेशन साठी मी ओआय सुद्धा या ठिकाणी घेतलेला होता. ओपन इंटरेस्ट जो डाटा आहे, जर आपण बघितलं तर पेटीएम मध्ये हिस्टॉरिकल डाटा, ह्याच्या अगोदर मी सांगायला मला आवडेल की हा जो याच ठिकाणी आपण ग्रुपवरती पेटीएमचा कॉल दिला होता या ठिकाणी मंडेला. सोमवारी पेटीएम 1220चा सीई दिला होता, 22 ते 23 रुपयाला. टार्गेट बघा, टार्गेट 4 टाइम्स 80 रुपीजचं टार्गेट आहे आणि एसएल 14 रुपये दिलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आज तो जवळपास पेटीएम जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला की 55 रुपीज पर्यंत आज तो पोहोचलेला आहे. ठीक आहे, आणि मी तो मंडेलाच का दिला, कारण मंडेला जर बघितलं तर पेटीएमचा जो ओआय चार्ट आहे, ओआय चार्ट मध्ये चेंज इन ओआय मध्ये पोझिशन सगळे स्क्वेअर होत होते. ऑप्शन सेलर इथून जात होते आणि ओआय जो पुट साइडचा ओआय जो आहे तिथे जर आपण बघितलं तर नवीन पोझिशन क्रिएट होत होते. ठीक आहे, 1120, 1140ला, 1150 पर्यंत. आणि आपण पेटीएम जो होता इथे जर बघितलं आपण, त्यावेळेस आपण 29 जूनला बघितला तर इथे बघा हा 1150. मी इथेच तो कॉल आपण रिकमेंडेशन केला जस्ट या 29 जूनला. तो आज सुपरली एका सिंगल लॉट मध्ये जवळपास 8 ते 10 हजार रुपयाचा सध्या प्रॉफिट दिसतोय. 3 पट ते 4 पट या ठिकाणी पैसा झालेला आहे. याची लॉट साईज पण आपण खूप चांगली आहे. सो इथे बघा डेलीला अजून एक कन्फर्मेशन मला होतं की हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा पण पॅटर्न या ठिकाणी बनवला होता. ओके, हा ब्रेक ब्रेक पण केला. ओके, ब्रेक केला म्हणजेच काय, इथे मी ओआय कन्फर्मेशन, मल्टिपल टाइम अनालिसिस आणि देन चार्ट पॅटर्न्स आणि हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम पर्यंत जी प्राइस ऍक्शन घडली, त्या सगळ्याचा यूज करून या ठिकाणी पेटीएमचा कॉल मी घेतलेला होता आणि तोच मी ग्रुपवरती रिकमेंडेशन केला होता. अशा पद्धतीने जर आपण रिसर्च केलं तर आपण काही ठराविक स्टॉक आपल्या वॉचलिस्टच्या रडारवरती ठेवले तर आपल्याला खूप चांगले या ठिकाणी प्रॉफिट सिंगल लॉटला सुद्धा घेता येईल. ठीक आहे, थँक्यू.